सन्मान्य अतिथी प्रितेश पठारे साहेबांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होईल आणि तो मात्र विजेंद्र कोळी नाणेफेकी जिंकतोय। प्रथमतः तुझं नाणेफेकी जिंकून काय असेल? प्रथमतः आम्ही फलंदाजी करणार आहोत। कारण तू कितपत धावांवर रोखू शकशील, कारण की तुला पहिल्या गोलंदाजाची संधी मिळते आणि सेमीफायनलचा सामना 5 षटकांचा सामना असेल। नक्कीच विजेंद्र हा कालच्या दिवसामध्ये पूर्ण फ्लॉप असला तरी आज पूर्ण त्याने कमबॅक केला आहे। 2 सामने जिंकून पूर्ण आपली जागा बनवली सेमीफायनलमध्ये। नक्कीच मी यांना 5 षटकामध्ये जास्तीत जास्त 40 धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद करेन, शुभेच्छा असतील। पठारे साहेब, काय वाटतंय आयोजनाच्या बद्दल? इथं मात्र पूर्णपणे संपूर्ण दिवाळी गाव एकत्र येताना पाहायला मिळते। काय शुभेच्छा देशाल या स्पर्धेच्या माध्यमातून? सर्वांना नमस्कार। माझं हे दिवाळा गाव म्हणजे माझंच गाव आहे, मी काही बाहेरचा नाही आहे। मी दिवाळकरच आहे आणि त्यामुळे सगळे माझे भावंड इकडे जी जमा झाली आहेत, मला खूप बरं वाटतं त्यांना बघून, खूप मजा येते। आणि मला तुम्ही इथे इन्व्हाइट केलं, इथे बोलवलं, एवढा मान दिला, धन्यवाद। आणि तुम्हाला दोघांनाही ऑल द बेस्ट। धन्यवाद सर। चंद्रकांत दादा, काय वाटतं या स्पर्धेच्या निमित्त? Hello. First of all, I will welcome all the villagers and the supporters and the cricket fans over here. It's a good tournament. I will want to see here. It's a good people. All the cheers. All the peoples are enjoying the match. I will say all the batsmen and all the cricketers that they are taking all these things in a sports manner. They are supporting all. I will congratulate the winner parties and losing ones also. I will say that good match and good tournament. I will thank Sagar Mitra Mandal to organize such kind of events eventually on year and hour basis. Thanks a lot. Thanks. Bye. हॅलो, धन्यवाद सर, शुभेच्छा असतील। इथे मात्र करेश, तुला पहिल्या गोलंदाजीचं साठी आमंत्रण केलं जातं